ताजी ताजी वांगे आहेत। त्याच्या वांग्यांचं आपण भरलं वांग बनवूया। खूप छान अशी वांगी, त्याचं आपण भरलं वांग बनवूया। आज मी बनवणार आहे भरली वांगी। भरली वांगी बनवण्यासाठी मी इथे छोटी छोटी अशी वांगी घेतलीत, ताजी ताजी शेतातली तोडून। भरली वांगी बनवण्यासाठी ही अशी छोटी छोटीच वांगी घ्यायची, मोठी वांगी घेतली तर चांगली नाही लागत। छोटी वांगी घेतली ना की भाजी खूप छान होते। आता मी याला ना हे स्वच्छ धुवून घेतलेत। याला आता मी मधून असं काप करणार आहे, मध्ये अशा भेगा पाडणार आहे। याच्यामध्ये आपल्याला मसाला तयार करून भरायचा। हे असे आपल्याला काप करून घ्यायचे। आता हे मी स्वच्छ अशा पाण्यामध्ये टाकते, त्याच्यामुळे आपली वांगी काळी नाही पडत। असं कट झाल्यानंतर हे अशीच वांगी ठेवायची नाहीत, ह्याला आपल्याला पाण्यामध्ये टाकून ठेवायचे। पाण्यामध्ये टाकून ठेवले की मग काळी पडत नाही। हे अशीच सगळी मी वांगी कट करून घेते। काही जण देठं काढतात, काही जण देठं काढत नाहीत। इथे मी थोडी थोडी देठं काढते, जास्त काढत नाही, कारण देठं जर ठेवली ना तर भाजीमध्ये देठांची चव उतरते। भरली वांगी बनवण्यासाठी मसाला करून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी इथं मी 3 चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट घेतला आहे। 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर हे बारीक करून घेतलं आहे, हे घालते। चिमूटभर हळद घालते। इथे 2 चमचे मी कोल्हापुरी चटणी घालते, थोडीशी हिंग घालते आणि थोडंसं कच्चं तेल घालते। जास्त नाही घालत आहे, एकदम थोडंसं, अर्धा चमचाला पण खूप कमी घातलं आहे। हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम थोडंसंच तेल घातलेलं, जर कोथिंबीरचा ओलापणा असतो त्याच्यामुळे आपलं हे सारण ओलं होऊन जातं। हे मसाला आपला मिक्स झाला आहे। याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे, नंतर पण आपल्याला भाजीत मीठ घालायचं आहे, त्यामुळे बेताचंच मीठ घालायचं आहे। आता हे मी मिक्स करून घेते आणि हे आपण आता वांगी अशी मधून भेगा पाडलेत, याच्यामध्ये आपल्याला हे सारण व्यवस्थित एकदम दाबून असं भरून घ्यायचं। जितकं तुम्ही दाबून भरून घ्याल तितकं वांगं तुमचं चवीला होतं आहे। हे असं मी दाबून सगळी वांगी घेते भरून। खोबऱ्याचं वाटण घालून, फोडणीचं तेल घालून असं वेगवेगळ्या प्रकारामध्ये भरली वांगी बनवता येतात। इथे मी तुम्हाला एकदम साध्या सिंपल पद्धतीने पटकन होणारी भरली वांगी कशी बनवायची ते दाखवते। ही सुद्धा खूप एकदम चवीला होतात, एकदा नक्की ट्राय करून बघा। फोडणी करूया आता आपण। फोडणीसाठी इथे मी कढई ठेवली, कढईमध्ये 2 चमचे तेल घालते। तेल आपलं कढलं आहे, गॅस बारीक केला आहे मी। याच्यामध्ये फोडणीला मोहरी टाकून घेते, थोडीशी जिरे घालते, कढीपत्ता, हिंग आणि एक छोटा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे, तो घालते फोडणीसाठी। कांदा घातल्यामुळे ना सार होतो जास्त असा आपल्या वांग्याला, त्यामुळे कांदा घालून एकदा नक्की ट्राय करा। बिना कांद्याचं सुद्धा आपल्याला भरली वांगी बनवता येतात। तशी भरली वांगी खूप प्रकारे आपण बनवू शकतो। आता कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतायचा आहे। कांदा आता आपला भाजलेला आहे, सोनेरी रंग आलेला आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला ही आपण भरलेली वांगी आहेत ना ती घालून घ्यायची आहेत। हे अशी मसाला आपण राहिलेला हा आहे तो आता लगेच घालायचा नाही, हे पहिलं वांग्याला थोडंसं परतून घ्यायचं, याला जरा असं डाग पडू द्यायचे। हे असे हे पहिलं परतून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आपल्याला आणि चटणी घालायची। हे बघा वांग्याला आपले डाग पडलेले आहेत। आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालते, ही थोडीशी हळद घालते, आणखीन 1 चमचा कोल्हापुरी चटणी घालते आणि हे व्यवस्थित असं परतून घेते। बघा किती छान असं भाजलंय वांग आपलं। आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं, थंड पाणी घालू नका। थंड पाणी घातल्यानंतर वांगीची चव कमी होते, तर गरम पाणी घाला। बघा मी ह्याच्यामध्ये गरम पाणी घालते, जास्त पण पाणी घालायचं नाही आपल्याला, थोडंच पाणी घालायचं आहे, कारण आपण वरती पाणी ठेवून वांग शिजवणार आहे। जितकं कमी पाण्यात तुम्ही वांग शिजवाल तितकं छान चवीला होतं। आता हा राहिलेला मसाला आहे ना आपण बनवलेला, तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। याच्यामध्ये मी मसाला घालते हा राहिलेला। आपण मसाल्यामध्ये मगाशी थोडंसंच मीठ घातलं होतं, तर आता थोडंसं मीठ घालते मी। वांग्याला उकळी आली आहे, आता बारीक गॅस करते आणि याच्यावर झाकून हे 5 मिनिटं मी शिजवून घेते व्यवस्थित। 5 मिनिटं झाली आहे, आपलं वांग बघूया। हे बघा मस्त असा मसाला शिजलाय, खमंग असा वास यायला लागलाय, हे बघा।
सुद्धा आपलं छान असं शिजलंय आणि रसरशीत झाले. कमीत कमी साहित्यामध्ये आपलं भरलं वांग तयार आहे. आणि वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची. कमी साहित्यामध्ये होणारं आपलं भरलं वांग तयार आहे. नक्की ट्राय करा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.